काही ना काही करून पैसा घरात आणावाच लागतो, परंतु त्यांची मागणी असते की मला सांभाळ करणारा चांगला भेटला पाहिजे, सांभाळ चांगला केला पाहिजे. आणि तुकोबारायांचं मागणं पण तेच आहे, संतांनी माझा सांभाळ केला पाहिजे. निळा शरणागत म्हणवी आपुला. आणि इथे जो प्रसंग आहे ना, हातामध्ये देणं जो प्रसंग आहे ना, सांभाळ करण्याचं, हे खूप अवघड आहे. जीवनामध्ये संत कधी येऊन जातील आणि कधी आपल्याला ते भेटतील असं काही सांगता येत नाही, ठरलेलं नसतं. तो वेळ काळ सांगून येत नसतो महाराज. मी तर म्हणेल 7 दिवस झाला आपल्या इथं प्रवचन कीर्तन चालू आहेत. एवढ्या ह्याच्यामध्ये एखादा संत येऊन गेला पण असेल. मी संत आहे असं म्हणत नाही बरं का, हा मी तुमच्यासारखं सामान्यच आहे. एखादा संत येऊन गेलेला असतो, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो का नाही हा महत्वाचा भाग आहे. जीवनामध्ये संत आलेले असतात, जर त्यांच्यावरती जर अविश्वास दाखवला ना, माणसाचं अकल्याण होतं. माणसं सांगूच का, ह्याच्यावरती रामायणामध्ये एक गोड प्रसंग आहे. जीवनामध्ये संत आल्यानंतर काय करायला पाहिजे, जीवनामध्ये संत आल्यानंतर कोणती दक्षता बाळगली पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाही तर महाराज मला सांगा, 12 वर्ष भगवंताच्या सानिध्यात असलेली सीता किती वर्ष होती? लग्न झाल्यानंतर वनवास मिळाला, वनवासामध्ये 12 वर्ष सोबत होते ते. 12 वर्ष प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात राहिले. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, रावणाने जे कटकारस्थान केलं आणि मायावी सोन्याचं हरिण पाठवलं, तिथून प्रभू श्रीराम त्या मृगाच्या पाठीमागे धावत धावत जातात. तो प्रसंग मी इथे रंगवणार नाही, परंतु ज्या वेळेस प्रभू श्रीराम तिकडे गेलेले आहेत, एक मायावी आवाज सीतेचा आणि लक्ष्मणाच्या कानावरती पडतो. सीता घाबरते. सीतेचं अंतःकरण म्हणजे शेवटी स्त्रीचं अंतःकरण. आलेल्या आपत्तीला घाबरत असते स्त्री, लवकर घाबरणारी असते. सीता घाबरली आणि लक्ष्मणाला विनवणी करते त्या ठिकाणी, भाऊजी तुम्ही आता तुमच्या दादांचा आवाज ऐकला का? दादा कुठेतरी संकटात सापडलेले आहेत, तुम्हाला जावं लागेल. लक्ष्मणाने सांगितलं, वहिनी तुम्ही काय वेडे आहेत का? अहो तुम्ही कुणाचा विषय घेताय, कोणाविषयी बोलताय? जो त्रिभुवनाचा नायक आहे, त्रैलोक्य पालक आहे, ईश्वर आहे, भगवंत आहेत, प्रभू श्रीराम आहेत, त्यांच्याविषयी शंका नाही भाऊजी. काहीतरी घडलंच असणार आहे, मला माझ्या मनात शंका निर्माण होते. लक्ष्मण ऐकत नाही. दुसऱ्या वेळेला प्रार्थना करते, भाऊजी तुम्हाला गेलंच पाहिजे, काहीतरी करा, नाहीतर दादा संकटात सापडलेले असणार आहेत, तुम्ही काहीतरी करा. लक्ष्मण ऐकत नाही, कारण रामाचं सामर्थ्य लक्ष्मणाला माहिती होतं. तिसऱ्या वेळेला सीता माता आपलं जे शेवटचं अस्त्र असतं ना, ते बाहेर काढते. अस्त्र म्हणजे तिथे काय तलवार नव्हती महाराज. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, स्त्रीकडे असा एक गुण आहे, जन्मजात तिच्या शरीरामध्ये गुण असतो की समोरचा व्यक्ती कसा आहे हे ओळखू शकते. एखादा जर माणूस तिच्या अचानक समोर आला ना, तिची नजर ओळखू शकते की तो कोणत्या हेतूने आलेला आहे. आणि सीतेला वाटलं
की लक्ष्मण मी प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी जात नाहीये, दादाच्या रक्षणासाठी जात नाहीये असं तिला वाटलं. आणि शेवटचे शब्द कानावरती पडतात. लक्ष्मण त्या ठिकाणी दुःखी होतो. महाराज, भाऊजी तुमचं कटकारस्थान माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला वाटतं प्रभू श्रीराम तिकडे संपावेत आणि मी तुमच्या हस्तगत व्हावी अशी तुमची अपेक्षा दिसते, म्हणून तुम्ही जात नाहीयेत. तिथे लक्ष्मण म्हणतो, वहिनी तुम्ही आज जे बोललात ना, इथून पुढे मी जायला तयार आहे, पण एक वचन तुमच्याकडनं पाहिजे. जर मी इथून गेलो आणि तुमच्या जीवनामध्ये एखादं घडू नये अशी घटना घडली तर त्याला जबाबदार लक्ष्मण राहणार नाही. सीता वचन देऊन टाकते, जा. आणि लक्ष्मण निघून जातात. येतो कोण? बोला ना. अहो, संतांवरती. लक्ष्मण म्हणजे काय साधं व्यक्तिमत्व नव्हतं. संतांवरती अविश्वास दाखवला तर जीवनामध्ये रावण आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल काय झालं? संतांवरती अविश्वास दाखवला आणि जीवनामध्ये रावण आला. महाराज, आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिथून पुढे सीतामातेचं आयुष्य सुधारलं नाही. तुम्ही म्हणाल राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू श्रीराम गेले. अहो, परत वनवासाला जावं लागलं एका गोष्टीमुळे. काय? फक्त संतांवरती दाखवलेला अविश्वास. आणि तुकोबाराय म्हणतात, त्या संतांवरती माझा विश्वास असल्यामुळे त्या संतांनी मला सांभाळी घ्यावं. संताची पायी हा माझा विश्वास. संतांवरती विश्वास आहे, त्यांनी मला सांभाळी घ्यावं एवढी मागणी आहे देवा. या संतास निरवी हेची मजदी अनेक तुझे काही न मागो देवा. कारण तुकोबारायांच्या अनेक मागण्या आहेत, अनेक प्रमाण आहेत. अनेक दुसरे मज नाही आता. कितीतरी प्रमाण आहेत गाथ्यामध्ये देण्यासारखे. भगवंताला म्हणतात दुसरी मागणी नाही. संसाराची मागणी नाहीये. ज्या संसाराविषयी काय मागणी करावी? संसाराची राग रांगोळी करून तर परमार्थ करायला गेलेले होते. आणि संसाराचा स्वभाव माहिती आहे, संसारामध्ये काय निष्पन्न होणार आहे हे पण माहिती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अनेक तुझे काही न मागो देवा. तुकोबारायांना माहिती होतं की देव मागितल्यानंतर अगोदर सुखाच्या वस्तू देणार आहे, रमणाऱ्या वस्तू देणार आहे. जे पाहिजे ते देव कधीच देत नसतो. ज्या संतांच्या ज्ञानावरती, संतांवरती विश्वास असतो ना, तो व्यक्ती ठाम असतो. नचिकेताचं वर्णन आलेलं आहे उपनिषदामध्ये, वेदामध्ये. एका शब्दात सांगून जातो. नचिकेत म्हणतो, मी जे वर मागितलेले आहेत यमराजाची आणि नचिकेताची. नचिकेता म्हणजे एवढा लहान मुलगा असतो, बाल आहे. त्यांनी विचारलेले प्रश्न आहेत. तो म्हणतो अगोदर माझ्या बापाला पापातून मुक्त करा. पहिला प्रश्न. जे वर मागितलेला होता यमराज त्याला वरातून मुक्त करतात, वडिलांना पापातून मुक्त करतात. दुसरा वर मागितला ते सुद्धा देऊन टाकतात. त्याच्या नावाने नाचिकेत नावाचा अग्नी प्रसिद्ध करतात, ज्या अग्नीची सेवा केल्यानंतर माणसाला स्वर्गाला जाता येत. 2 वर देऊन टाकले. आणि तिसऱ्या वरामध्ये नचिकेता यमराजाला विचारतो, मेल्यानंतर माणसाचा आत्मा असतो का नाही? असतो तर मग जातो कुठे? आहे का नाही? विचारलेल्या प्रश्नावरती यमराज, जे यमदेवता आहे, ज्याचं नाव काळ आहे, काळाचं नाव दुसरं नाव भगवंत आहे. भगवंत तिथं खरी परीक्षा घेतात. तुम्हाला सगळी खेळणे देऊन टाकतात. इमा रामा सरथा सतुर्या. यमराज त्याला मागल ते द्यायला तयार आहेत. चिरंजीवी पद द्यायला तयार होतो. तुला हत्ती देतो, राजवैभव देतो, घोडे देतो, पाहिजे त्या अप्सरा तुझ्या समोर ठेवतो. नचिकेता म्हणतो, जर माझ्या प्रश्नाच्या मोबदल्यात एवढं महत्वाचं तू देतोय तर माझा प्रश्न महत्वाचा आहे. इथं माणसाचं पुण्य जागा होतं. देताना आपल्या ज्ञानावरती विश्वास होता, त्याचं पुण्य जागा झालं, म्हणून त्याला त्याचा प्रश्न महत्वाचा वाटला. तसं जीवनामध्ये जर आपलं पुण्य, आपलं भाग्य जर असलं ना, संतांच्या चरणावरती विश्वास बसतो. विठ्ठला विठ्ठला. आणि संतांची भेटी काय अचानक होत नसते. मी बोललो ना, पुण्य उदयाला यावं लागतं. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख कैसा, संत चरण पावलो. या ठिकाणी आहे ना, संत चरण पावलो. कधी? पुण्य उदयाला आलं. आणि पुण्य उदयाला आल्यानंतर संत भेटी होती.
मग अनायासे मागणीच करायची आहे तर भगवंताकडे संतांनी माझं सांभाळ करावं म्हणून तुकोबरायाने मागणी केली. या संतासी निरवी हेची मजे दई आणि तुझे काही न मागो देवा. देवा तुझा स्वभाव आम्हाला माहिती आहे म्हणून ही मागणी करतोय. शेवटचं चरण.
गोड मागणी आहे ना. तुका म्हणे आता उदार तू होई. इथे पण देवाला मारलेले आहे बरं का, तुमच्या लक्षात येईल. तुका म्हणे आता, भगवंत अगोदरच उदार आहे. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ, म्हणून तो भगवंत. तो भगवंत आहे, औदार्य त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्याला पुन्हा तुकोबाराय म्हणतात, बघ तुका म्हणे आता उदार तू होई. जे उदार असणाऱ्या माणसाला उदार हो म्हणायची काय गरज आहे का? अहो, औदार्य एवढं मोठं आहे. वेळ झालेली आहे आपली, तरी पण 5 मिनिटं घेतो. जास्त घेऊ, उशीर झालेला होता. जास्त घ्यायला काही हरकत नाही. आणखी आमच्या पोटामध्ये अन्नाचा कड नाही, बाकी काही नाही. महाराज अर्धा तास नाही 1 तास करतील. चक्कर येऊन पडल्यानंतर तुमची जबाबदारी. तुकोबार विठाला विठाला. कारण किशोर महाराजांनी दुपारी जेवण केलेलं आहे. मला वाटतं पंक्तीला झालं असेल तुमच्या त्या गावामध्ये जेवण. मग दुपारचं जेवण आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. बघा आता तुम्ही करा त्याचं गणित किती होतं ते. तुकोबारायांनी देवाचं चरित्र पाहिलं तो उदार आहे. देव कसा आहे? उदार आहे. त्याचं वर्णन सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना सगळ्यांना मोक्ष दिलेला आहे, मुक्तीच्या मार्गाला लावलेला आहे. पुतनेला मोक्ष दिला, शिशुपालाला मोक्ष दिला, अहो गजेंद्राला सुद्धा मोक्ष दिला, सगळ्यांना मोक्ष दिला. मग देवा तू उदार आहेस, पण संतांची संगत देण्यासाठी एवढा आता तू उदार होय. उदारत्व तुझ्याकडे आहे, औदार्य आहे नाही असं नाही, परंतु संतांची संगत देत असताना तू कचरतो, थोडा डळमळतो. कारण संतांची संगत भेटणं हे भाग्याचं लक्षण असतं. मला सांगा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री संत भगवान बाबा, जी जुनी माणसं आहेत त्यांनी पाहिलेली असतील, लहानपणी का होईना पाहिलेली असतील. त्यांचा स्पर्श तरी इथं आलेले आहेत का बाबा? आलेले आहेत. मग पाहिलेली मंडळी या ठिकाणी आहे ती भाग्यवान मंडळी आहे. संतांची संगत एक क्षण का होईना त्यांच्या जीवनामध्ये लाभलेली आहे. पण तू संतांची संगत दुर्लभ असल्यामुळे मागणी आहे तुकोबारायांची, आता उदार होय. देवा तू आता उदार हो, मला त्या संतांच्या संगतीमध्ये ठेव, सांभाळण्यासाठी ठेव. ठेवल्यानंतर काय होतं माहितीये का? आबाचा संत भगवान बाबा होतो. विठ्ठल छोटं उदाहरण आहे, आपल्या डोळ्यासमोरच आहे. गाथा ज्ञानेश्वरी एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे. नारायणगडाची वारी असायची भगवान बाबांच्या इथं, शुद्ध वारीला तिकडे जायचे. आणि लहानपणी पाटलांनी, तुबाजी पाटलांनी आबाला घेऊन माणिक बाबाकडे गेले आणि तिथं संतांची भेट झाली. माणिक बाबांनी नुसतं असं कृपा कटाक्ष टाकलं. कुणावरती? बोला ना, आबावरती. त्यावेळेस बाबा नव्हते, ते आबा म्हणायचे.
एक कृपा कटाक्ष, आणि एवढी ताकद आहे ना त्यांच्या कृपा कटाक्षामध्ये, कृपा कटाक्ष न्याहाळीले आणि शक्तिपात होतो संतांच्या संग. म्हणून तुम्ही पाहिले का, एखादा जर चांगला संन्यासी आला, एखादा साधू संत आला ना, लांबून दर्शन घ्यायला सांगतात. का सांगतात? त्याचं महत्व माहितीये का? त्यांच्या अंगामध्ये जी शक्ती तयार झालेली आहे, जर यदा कदाचित चुकून एका माणसाला हात लागला तर शक्तिपात होऊ शकतो, म्हणून ते लांबून दर्शन घ्यायला सांगतात. स्पर्श होऊ देत नाहीत. जे साधू आहेत ना, त्या अंगाला हात लावू देत नाहीत. कुठे ना कुठे स्पर्श होईल. आणि माणिक बाबांच्या सानिध्यामध्ये आबा घडत गेले आणि नामकरण त्या ठिकाणी झालं भगवान. आणि आज मी तर आज म्हणण्यापेक्षा चंद्र सूर्य असेपर्यंत संतांची संगत लाभल्यामुळे आबाचे संत भगवान बाबा झाले. ही ताकद संतांच्या सांभाळण्यामधली आहे. म्हणून तर तुकोबारायची मागणी आहे, आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची. वारकरी संप्रदायामध्ये पायी शब्दाचा अर्थ होतो स्वरूप व किंवा ज्ञान. ज्ञानाच्या ठिकाणी पायी म्हणजे संताजवळ गेला तर पायाजवळ नेलं, बाळ मांडलं असं नाही. संतांचे पाय धरून बसलेत. अहो तुम्ही पाय धरून बसा, काही बसा, ते संत असले तरच ज्ञान देतील, नाही तर व्यर्थ तुमचं जीवन जाईल महाराज. असे अनेक संतांच्या सानिध्यामध्ये आयुष्य जातं, पण ज्ञान देत नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये पायी शब्दाचा अर्थ ज्ञान होतं. ज्ञानाच्या ठिकाणी मला ठेव, ही तुकोबारायांची मागणी आहे. मज ठेवी पायी संताची. संतांच्या ज्ञानाजवळ माणूस राहिल्यानंतर सामान्य व्यक्तिमत्व असणार जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु रूपाने नावारूपाला येतात. किती सामान्य व्यक्तिमत्व होतं. या अभंगावरती तुकोबारायचं संपूर्ण जीवन बसतं. काय केलं तुकोबारायांनी? संत होते का? तुम्ही वर्ष आठवा, 750 वर्ष होऊन गेले वारकरी संप्रदायाला. आणि तिथून 300 वर्षानंतर ज्यावेळेस माऊली होऊन गेले, माऊलीनंतर 3 वर्षानंतर 3.5 वर्षानंतर तुकोबाराय होते. जेवढं माऊलीच्या काळामध्ये स्वातंत्र्य होतं तेवढं तुकोबारायच्या काळामध्ये स्वातंत्र्य नव्हतं. तरी तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार एवढा केला ना महाराज, जे अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अडकलेले लोक होते त्यांना योग्य मार्गाला लावलं तुकोबारायांनी. आणि तुकोबारायच्या काळामध्ये त्यांना साथ देणारं कोणी नव्हतं. तुकोबारायांनी फक्त आणि फक्त विश्वास ठेवला माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती. विठ्ठल ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवला. आणि तुकाराम सेठ असणारे आज वारकरी संप्रदायाचे राजे झाले. संतांच्या सानिध्यात आलात ना, ज्ञानेश्वरीच्या सानिध्यात आलात ना, ते तुम्हाला या जगाचं सगळं राजवैभव देतात. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती करी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. एकदा का तुम्ही सानिध्यात आलात, आताच्या काळामध्ये संत भेटत नाही. मग सानिध्य कशाचं आहे? ज्ञानेश्वरीचं आहे, तुकोबारायच्या गाथ्याचं आहे. यांच्या जर सानिध्यात आलात, भोगाचे दास करण्यापेक्षा तुम्हाला या जगाचे राजे बनवण्याची ताकद संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून तर तुकोबारायाने मागणी केली, या संतास निरवी हेची मजली आणि क दुजे काही न मागो देवा विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर यथामती यथावकाश ची सेवा करण्याचा योग आला. या ठिकाणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताहातील आज 7व्या दिवसाची पूर्णत्वाकडे सेवा गेलेली आहे. आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल संपूर्ण गेवराई मर्दा गेवराई या समस्त ग्रामस्थ मंडळींचे आभार मानतो. त्यामध्ये विशेष आमचे उमेश भैया आहेत आणि माऊली आहेत. माऊली तर नेहमीच फोन करत असतात, महाराज कसं चाललंय, नवीन संस्थान आहे, गावकरी चांगले आहेत का, तुमचं सोय कशी आहे. ते आणखी आलेले नाही आहेत बरं का. भगवानगडावरती येतात, तिकडे यायचं म्हटलं की काय होतं त्यांनाच माहित, पण तिकडे ते आलेले नाहीयेत. तरी पण कधीही 1 महिन्यात
2-3 वेळेस त्यांचा फोन येऊन जातो. का? ते महाराज मंडळीवरती असणारं प्रेम त्यांच्यातून व्यक्त होतं. त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी योग आला, म्हणून त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हनुमंत महाराज आहेत, आमचे बटोळे महाराज आहेत, गव्हाणे महाराज आहेत, महाराज भारे महाराज, नागरगोचे महाराज. बरं. सगळ्यांचे एकदा आभार मानतो. पेटी मास्तर पण आहेत, त्यांचेही एकदा आभार मानतो. आणि ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे, आणि जय भगवान मंडप आहे ना, जय भगवान मंडप, यांचेही आभार मानतो. शूटिंग केलेली आहे. तुम्ही ऑनलाईन टाकणार नाहीत ना? थोडी भीती वाटते. काय होतं, एखादा शब्द इकडे तिकडे थोडा गेला तर सोशल मीडिया अगोदरच तयार आहे, ऍक्शन करायला मागे पुढे पाहत नाहीत. म्हणून त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि मला यथा सुखरूप तुमच्या गावापर्यंत पोहोचण्याचं काम केलं ते माझे मित्र हरिभक्तीपरायण किशोर महाराज यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान श्री माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, आदी आदी सकल संतांच्या चरणी, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.